मराठवाड्यातली मोठी आणि महत्त्वाची नगरपालिका म्हणून हिंगोलीच्या नगरपालिकेची ओळख। गेल्या 15 वर्षांपासून हिंगोली नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत। मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसलीये। हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी व्यूहरचना आखून माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलंय। या हिंगोलीच्या शहरवासियांना आम्ही सांगू इच्छितो की या हिंगोलीमध्ये एक आघावत असं नाट्यगृह उभारू आणि शहराच्या मध्यभागी असलेला जलेश्वर तलाव हा कसा शुद्ध करता येईल आणि तिथं कसं पर्यटन तळ कसं उभारता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ। काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर गेली 15 वर्ष हिंगोली विधानसभेचे आमदार होते, पण त्यांना या काळात कधीही हिंगोलीच्या नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवता आला नाही। पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून काँग्रेसवासी झालेले शेख निहार हाजी इस्माईल यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन नगराध्यक्षपदावर दावा केलाय। 5व्या वर्षी ते पण शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये विकास करण्याचं काम रोड करण्याचं काम दाखवतात। आता जर आपण एक वॉर्डमध्ये जर गेलं तर डांबर रोडच्या ऐवजी नुसती खडी त्या ठिकाणी दिसते। अशा प्रकारचं कामं झालेत। आता लोक इथून पुढे आतापर्यंत फसवत आले, पण इथून पुढे लोक सुद्धा फसणार नाहीत। हिंगोली शहरात एकूण 64,000 मतदान असून यामध्ये मुस्लिमांची मतं अधिक प्रमाणात आहेत। या मतांवर आणि दलितांच्या मतांवर डोळा ठेवून MIM आणि भारीपनं तिसरी आघाडी स्थापन करत आपला झेंडा हिंगोलीच्या नगरपालिकेवर फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय। राष्ट्रवादी ने वहाँ करोड़ों का भ्रष्टाचार किया है, क्योंकि वो तालाब है और काली मिट्टी में दब जाता है, उसका कोई वो जवाब नहीं रहता देने के लिए और लोगों को कंप्लेन करने के लिए कुछ भी नहीं नजर आता। इसलिए उन्होंने वहाँ राष्ट्रवादी ने 60 से 70 लाख रुपए का भ्रष्टाचार किया है। हिंगोली शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या हाती सत्ता द्या असं आवाहन राष्ट्रवादी मतदारांना करते। सरकार कुणाची असली तरी विकासाच्या बाबतीत आम्ही 132 कोटी हे पण रस्त्यासाठी आम्ही पैसे 2-3 एका पुढच्या वर्षी येतीलच, आणि ड्रेनेज सोबतच आम्ही रस्त्याचे कामही हिंगोलीत चोखपणे करू शकणार आहोत आणि करणारच आहोत, ही आमची ठाम मत आहे। एकीकडे अनेक पक्षांनी अनुभवी नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरवले असताना शिवसेनेनं मात्र सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मुळे यांच्या रूपानं एक नवीन चेहरा अध्यक्षपदासाठी पुढे केलाय। येणाऱ्या 27 तारखेला हिंगोली शहराचा जो कायापालट करायचा आहे आपल्याला आणि हिंगोली शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तुमचं एक मत शिवसेनेला द्यावं। या सर्वांपैकी हिंगोलीचा सुजाण मतदार आता कोणाला निवडतात हे येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।